मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी ही काही महत्त्वाची दृश्य बघा। नराधम अशोक खरातला आता कोर्टात आणलेला आहे आणि त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। त्याची पोलीस कोठडी आज संपते आहे आणि ही पोलीस कोठडी वाढवून घेण्याचा सध्या क्राईम ब्रांचचा प्रयत्न असणार आहे, पोलिसांचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय होतं आणि ही कोठडी किती वाढवून मिळते याकडे देखील लक्ष असणार आहे। एसआयटी गेल्या काही दिवसांपासून या खरातचा कसून तपास करते आहे। वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा तपास करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत अनेक महिला त्याच्या विरोधात समोर आलेल्या आहेत, ज्यांची देखील अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू आहे। एकूण 6 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर वेगवेगळ्या यंत्रणांना खरातचा ताबा हवा आहे। एसआयटीच्या चौकशीनंतर आता क्राईम ब्रांचला देखील त्यांच्याकडे आलेल्या माहितीच्या अनुषंगाने वेगळा तपास करायचा आहे। त्यामुळे आता पोलीस कोठडी संपते आहे। आज या खरातची पोलीस कोठडी संपते आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सुनावणी होते आहे आणि ही न्यायालयीन प्रक्रिया पार पडणं तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे। त्यासाठी पुन्हा एकदा या अशोक खरातला आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात या ठिकाणची सुनावणी पार पडेल आणि त्याच्या पोलीस कोठडीमध्ये नेमकी किती वाढ होते, काय नेमकं कोर्ट याबद्दल निर्णय देतं यावर आपलं लक्ष असणार आहे आणि त्यानंतर तपास पुढे अविरतपणे सुरू राहणार आहे। शुभम बोडके अधिक माहिती देतात आपल्याला। शुभम, काय नेमकं आज कोर्टामध्ये अपेक्षित आहे? पोलिसांची, तपास यंत्रणांची काय भूमिका असणार आहे या पोलीस कोठडीबाबत? आत्ताच अशोक खरातला कोर्टात हजर केलेला आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या पोलिसांच्या गराड्यामध्ये या ठिकाणी अशोक खरातला नाशिक कोर्टात हजर केलाय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तृप्ती देसाई देखील दाखल झालेल्या होत्या। त्यांनी देखील या सगळ्या झालेल्या घटनेनंतर एकूण जर बघितलं तर जर संधी मिळाली तर या अशोक खरातच्या कानाखाली आम्ही 2 मारणार असा इशारा देखील तृप्ती देसाई यांनी दिलेला होता। आपण जर पाहिलं तर संपूर्ण कोर्टाच्या आवारामध्ये या ठिकाणी नागरिकांची देखील या अशोक खरातला बघण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील या कोर्ट परिसरामध्ये पाहायला मिळतोय। आपण जर बघतोय तर काही वेळात आता सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर या संपूर्ण जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्हे संदर्भामध्ये पुन्हा चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून त्याची कस्टडी मागितली जाणार असल्याची माहिती मिळते। निश्चितपणे शुभम, ही एक औपचारिकता असेलच, कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे कळेलच। मात्र सध्या तपासाची जर आपण प्रगती बघितली तर गेल्या 5-6 दिवसामध्ये अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत, नव्याने गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता पोलिसांची नेमकी काय भूमिका असणार आहे इथून पुढे? पोलिसांनी ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल केलेले होते त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं जी पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांनी केलेलं होतं। एकूण जर बघितलं ज्या पीडित महिला आहे त्यांना पुढे येण्यासाठी आवाहन केलं होतं आणि त्यानंतर या पीडित महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतलेल्या होत्या। स्वतः एसआयटीने देखील काही हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी जारी केलेले होते आणि एकूण जर पाहिलं तर या महिलांसोबत नेमकं कशा पद्धतीने त्यांचा विश्वासघात करून आणि त्यासोबत काही अघोरविद्या करून त्यांचं लैंगिक शोषण केलं गेलं या संदर्भात खरं तर पुरावे गोळा केले होते आणि काही पीडित महिला ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या। त्यांची कोणतीही आयडेंटिटी समोर येणार नाही अशी देखील संपूर्ण काळजी एसआयटीने घेतलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी ज्या तक्रारी आहेत त्या वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। या पुढील काळामध्ये देखील या तक्रारीची संख्या वाढण्याची शक्यता आहे। अनेक महिला ज्या पीडित महिला आहेत त्या समोर येऊ शकतात, गुन्हे दाखल करू शकतात। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढताना आपल्याला दिसून येते आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आज पोलीस देखील कोर्टात नेमकं काय म्हणणार, कोणकोणते पुरावे जे हाती लागले आहेत त्या संदर्भात नेमकं काय कोर्टासमोर हजर केले जाणार, काय मांडलं जाणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तृप्ती देसाई यांच्याकडनं देखील आपण बघतोय कोर्ट परिसरामध्ये या ठिकाणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। एकूण जर बघतोय तर आपण या ठिकाणी तृप्ती देसाई यांनी जो इशारा दिलेला होता त्यानंतर पोलीस देखील संपूर्ण कोर्ट परिसरामध्ये अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। अगदी शुभम, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। आपण बघतोय की आज याच ठिकाणी तृप्ती देसाई देखील पोहोचता आहेत। तृप्ती देसाई या वारंवार गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाविषयी बोलतायत। पेनड्राईव्ह विषयी त्यांनी भाष्य केलेलं होतं याआधी आणि त्या सध्या पोहोचलेल्या आहेत। आणि महिलांच्या ताब्यात द्या अशी सगळ्यांची मागणी आहे आणि आम्ही पोलिसांना तेच सांगतोय की आम्हाला तिथं जाऊ द्या, आम्हाला जो काही विरोध करायचा आहे तो करू द्या, त्याला कळू द्या। तो दुसऱ्यांचं भविष्य सांगत होता ना, त्याला 2 कानाखाली देऊन त्याचं भविष्य आता सांगणार आहे की तू फासावर जाणार आहेस म्हणून। आणि त्यांनी जे केलंय ना हे माफ करण्यासारखं नाहीये आणि म्हणून ती काय त्याला शिक्षा होईल, परंतु आम्हाला सुद्धा त्याला शिक्षा द्यायची आणि त्याच्यासाठी आता येताना काय होईना मी सोडणार नाही, पण तुम्ही मला सोडून द्या। तुम्ही काय ताब्यात घेतलंय? मग काय घेतलंय? मग काय केलंय? बाजूला कशाला घेतलंय? का थांबवलंय? काय चुकीचं केलं?
त्यानं चुकीचं केलंय म्हणून आलो ना, चांगल्या माणसासाठी आलो का इथं? सोडून जरा त्यांना मोकळं सोडा त्यांना मोकळं सोडा तुम्ही घराला राहू द्या तुम्ही एवढे कशाला हात पकडले? कडे राहू द्या आपण त्यांना मोकळं सोडा अहो त्यांना आरोग्यासारखं धरलं तुम्ही त्याला नेलं व्यवस्थित तुम्ही. नाही पण काही नाही तुम्ही घराला तुम्ही कडे करा ना तुम्ही कडे करा काय ऐका ना कडे करा ना त्यांना मोकळं काय होऊ देत नाही, पण तिथं करू द्या ना, मला काय करायचं ते. तुम्हाला सांगितलं ना, मी चुकीचं काय केलं ना तर माझ्यावर गुन्हा दाखल होऊ दे ना. प्लीज माझी विनंती आहे, चुकीच्या माणसाला मागे नका काढू तुम्ही. तुम्ही कशाला धरताय? त्याला धरायला जाऊन तिथं. त्याला का नाही धरलं मागच्या वर्षी? कोर्टात गेलोय ना, आम्हाला बाहेर ऐकू द्या ना तिथं जाऊन. अहो पण आम्हाला ऐकू द्या ना, आम्ही आलोय कशाला इथे? कशाला कितीला आणतात? बरं तुम्ही एक कडक करून काय करणार आहे? काहीच नाही करणार. मग मला करू द्या ना, मला जे करायचंय ते. आम्हाला कशाला आडवा लागले तुम्ही? आम्ही काय गुन्हेगार आहे काय आम्हाला आडवा लागले? हे बघा, कोर्टामध्ये अशोक खरातला आता पोलिसांनी आणलेला आहे आणि आपण बघतोय की त्यानं जे काही घृणास्पद कृत्य केलेलं आहे तर त्यासाठी आता त्याला कोर्टात हजर केलं जाईल. पोलीस कस्टडी वाढवून पण मिळेल. परंतु राज्यातल्या अनेक महिला आम्हाला फोन करतायत, अनेक महिलांची, घरातल्या अनेक वेगवेगळ्या लोकांची इच्छा आहे की त्याला एकतर जनतेच्या ताब्यात द्या, नाहीतर जाऊन 2 कानाखाली तरी दिल्या पाहिजे. आणि म्हणूनच नाशिक न्यायालयामध्ये पोलिसांनी जर आणलंय तर आम्हाला त्यांच्या हातात एकतर त्याला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्हाला 2 कानाखाली तर देऊ द्या, आमचं समाधान तर होईल. हे आम्हाला पकडतायत. हेच जर मागच्या वर्षी खरातलं पकडलं असतं तर अनेक महिला वाचल्या असत्या ना. पोलिसांनी प्रकरण जर दाबलंच नसतं, पेनड्राईव्ह गायब झालेच नसते तर आमच्या ताब्यात मागच्याच वर्षी आले असते. पेनड्राईव्ह मागच्या वर्षी आमच्याकडे येणार होते. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर-डिसेंबर 2025 ला आमच्याकडे पेनड्राईव्ह येणार होते, पण ते काही लोकांच्या माध्यमातून गायब केले गेले आणि ज्यांच्याकडे पेनड्राईव्ह होते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पोलिसांनी. मग खरातला वाचवायला केले ना. त्याच्यानंतर 4 महिने हे ज्या काही गोष्टी घडल्या, आता मार्चमध्ये गुन्हा दाखल झालाय. मग त्यावेळी पोलिसांनी करायला पाहिजे होतं ना सगळं. तर ही 2 दृश्य आपण बघतोय. एकीकडे अशोक खरात याला आज कोर्टामध्ये घेऊन आणण्यात आलं. त्याचा चेहरा झाकलेला होता आणि यावेळेला चेहरा झाकून या भोंदू खरातला कोर्टामध्ये आणण्यात आलेलं होतं. मोठा त्याच्या आसपास देखील पोलिसांचा कडा पहारा आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याच वेळेला तृप्ती देसाई या देखील नाशिकच्या कोर्टाच्या बाहेर सध्या दिसत आहेत. पुकारा केल्याच्या नंतर 17 मिनिटांनी खरात हा कोर्टासमोर हजर झालेला बघायला मिळतोय. अधिकारी सूर्यवंशी या सध्या गुन्ह्याची माहिती देताना दिसत आहेत. हा जो आरोपी आहे अशोक खरात, तो खडे द्यायचा, तिथे येणारे जे भाविक होते, महिला होत्या, त्यांना पेढा खाऊ घालायचा, आंबट आणि खारट अशा चवीचं काहीतरी विचित्र असं पाणी देखील त्यांना प्यायला द्यायचा. या सगळ्या संदर्भात सध्या कोर्टाला माहिती दिली जाते. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून SIT कडून देखील आणि क्राईम ब्रांचच्या पथकाकडून देखील अशोक खरात याची कसून चौकशी केली जाते. काल देखील 10 तास तब्बल SIT कडून त्याची चौकशी करण्यात आली. आज त्याची पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस अशोक खरातच्या कोठडीची मागणी करू शकतात. सध्या चेहरा झाकून भोंदू खरात याला कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे. आरोपीच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तुलाच्या 5 रिकाम्या पुंगळ्या देखील सापडलेल्या आहेत. त्यामुळे त्याने हे 5 राऊंड नेमके याआधी कुठे फायर केले हे देखील तपासामधून निष्पन्न होणं महत्वाचं आहे. शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत या सगळ्या संदर्भात. शुभम, आतमध्ये त्याला कोर्टात हजर केलं गेलंय. कोणकोणते आतापर्यंतचे पुरावे पोलिसांनी कोर्टाच्या समोर ठेवले आहेत?
तर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने एसआयटीचा जो सखोल तपास सुरू होता, या तपासाच्या दरम्यान अनेक महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या संदर्भात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता अशोक खरातला ज्यावेळी कोर्टात हजर केलं त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हा काळा बुरखा घालून त्याला आणलेलं होतं आणि एकूण जर बघितलं तर त्या संपूर्ण या संदर्भामध्ये जे अधिकारी आहेत सूर्यवंशी म्हणून त्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी हा भोंदू बाबा या महिलांना किडा खाऊ घालत होता, पाणी प्यायला देत होता आणि त्यावेळी या महिलांना मळमळ कशी होत होती किंवा या सगळ्या संदर्भामध्ये ह्या कसा या सगळ्या महिलांना त्याच्या जाळ्यात ओढत होता याची माहिती कोर्टासमोर देत आहे. आणि एकूण जर पाहिलं तर आरोपींच्या फार्म हाऊसमध्ये या खरडच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तुलच्या 5 रिकाम्या पुंगळ्या देखील सापडलेल्या आहेत. ते कुठे फायर केलेले आहेत याचा देखील तपास पोलिसांना करायचा आहे. आरोपी स्वतःला सिद्ध पुरुष सांगत होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याची ज्या पीडितांची फसवणूक करत होता असं देखील खरं तर अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं तर महिलांची फसवणूक कशा पद्धतीने होत होती या संदर्भात देखील पोलीस कोर्टासमोर काही मुद्दे मांडताय. या संदर्भात जर बघितलं तर सरकारी वकील आता बोलायला उभे राहिलेले आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बघितलं तर काही त्याच्याकडे सर्टिफिकेट सापडलेले आहेत, त्याचा देखील अभ्यास जो आहे तो करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये 6 लाख रुपये, 53,000ची रोकड, लॅपटॉप असेल, काळ्या रंगाचे रिव्हॉल्वर असेल आणि त्यासोबत राजमुद्रा आहे आणि 31 काडतुस असं अनेक जे पुरावे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहे, एसआयटी पथकाच्या हाती लागलेलं आहे. त्याची माहिती सरकारी वकील जे आहेत अजय मिसर हे देत आहे. आणि एकूण जर बघितलं तर अजय मिसर यांनी हे दुसरे वकील आता बोलायला उभे राहिलेले आहेत आणि त्यासोबत या भोंदू बाबाच्या दरम्यान जो तपास सुरू होता 6 दिवसांपासून त्याची जी कसून चौकशी केली जात होती, या चौकशीच्या दरम्यान मध्ये पोलिसांच्या हाती जे धक्कादायक पुरावे लागलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती कोर्टासमोर अधिकारी देत आहे, सरकारी वकील देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यामिनी अगदी शुभम, खरं तर ज्या पद्धतीने चिंचोक्याची विक्री असेल, जो खडा म्हणून तो अनेक लाखांना विक्री करत होता किंवा त्याच्यासोबत खोटा साप असेल, त्यासोबतच मध जो आहे 1 किलो मधाची बाटली तो तब्बल 9 लाखांना विकायचा, या संदर्भात देखील आता कोर्टाच्या समोर काही पुरावे मांडण्यात आले. या संदर्भात काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. ते देखील पुरावे कोर्टासमोर मांडले जातील अशी माहिती मिळते. खरं तर जे काही काळे कलरचे चिंचुके हा भोंदू बाबा वापरत होता आणि त्याचा वापर खरं तर काही पीडितांना वेगवेगळ्या प्रकारचे खडे बनवून देत होता किंवा त्या ठिकाणी ते त्याचा वापर करून ते घासून त्यांना तयार केलं जात होतं आणि ते लाखो रुपयाला विकत होता अशी देखील माहिती समोर आलेली होती. आणि त्यानंतर जर बघितलं तर जे मध होतं त्या मधामध्ये काही औषधी ज्या वस्तू आहेत ते मिसळत होता आणि या महिलांना देत होता. त्यानंतर या महिलांचं लैंगिक शोषण केलं जात होतं अशी देखील माहिती समोर आलेली होती आणि या संदर्भात देखील आता कोर्टासमोर माहिती दिली जाते आहे. जर आपण बघितलं तर ज्यावेळी ज्या पूजाविधी या महिलांच्या केल्या जायच्या, ज्या पहाटेच्या वेळी असायच्या, मध्यरात्रीच्या वेळी असायच्या, ज्या पद्धतीचे या पूजेच्या दरम्यान काही पुरावे जे एसआयटीच्या पथकाच्या हाती लागलेले आहेत ते देखील आता मांडले जात आहे. एकूण जर बघितलं तर यामध्ये 67 वर्षांचे हे सगळी माहिती आहे ती आपल्याला समोर येताना पाहायला मिळते. 30 वर्षाच्या मुलीची लैंगिक शोषण हा करत होता आणि जो आरोपी आहे त्याचं वय वर्ष जर बघितलं तर हा 67 वर्षाचा आहे अशी देखील माहिती कोर्टासमोर दिली जाते. त्यामुळे या खरं तर या भोंदूची नेमकी मानसिकता काय आहे हे लक्षात येतं देखील खरं तर सरकारी पक्षाकडनं त्या ठिकाणी हे मुद्दे मांडले जात आहे. एकूण जर बघितलं तर नरबळी दिल्याचा संशय देखील खरं तर आता व्यक्त केला जातोय. त्यामध्ये वाघ असेल, साप असेल, नाग असेल असे प्रकारचे वन्यजीव खरं तर त्यांचा वापर हा कुठून करायचा, ते जिवंत होते की नकली होते याचा शोध खरं तर आता पोलिसांना घ्यायचा आहे. आणि या सगळ्या संदर्भात जर बघितलं तर कोर्टासमोर जे मुद्दे मांडले जात आहे त्यामुळे या खरातने जे केलेले कारनामे आहे त्यामध्ये अनेक पूजाविधींच्या दरम्यान असेल किंवा या लैंगिक शोषण झाल्यानंतर या महिलांना त्या ठिकाणी जी भीती घालत होता त्या भीती घालताना ज्या वस्तू वापरल्या जायच्या याची माहिती आता सगळी जी आहे ती कोर्टासमोर दिली जाते. त्यामध्ये जर पाहिलं तर हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी देखील आहे असं देखील हा भोंदू सांगायचा आणि या हरणाच्या या कस्तुरी नेमका कुठून मिळवायचा त्याचा शोध खरं तर घ्यायचा आहे अशी देखील माहिती कोर्टासमोर दिली जाते. त्यामुळे जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात या भोंदू बाबांनी जे केलेले करामती आहेत या सगळ्या काळ्या करामतींमध्ये ज्या वस्तू वापरल्या जात होत्या वेगवेगळ्या कलमांच्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या संदर्भात जर पाहिलं तर त्याचा तपास करायचा आहे यासाठी खरं तर आता सरकारी पक्षाकडनं ही बाजू मांडली जाते. बरं शुभम, खरं तर पहिला ज्यावेळेला गुन्हा दाखल झाला आणि त्या प्रकरणामध्ये अशोक खरात याला अटक झाली त्यानंतर जर आजपर्यंत विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी 6 गुन्हे दाखल झालेले आहेत.
त्यामुळे या सगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भात जी चौकशी होतीये, तपास होतोय, ती सगळी माहिती आता कोर्टाला दिली जाते का? नक्कीच या ठिकाणी ही सगळी माहिती दिली जाते. कोर्टासमोर जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मांडले जात आहे. एकूण जर पाहिलं तर यामध्ये अधिकचा वेळ लागू शकतो असं देखील सरकारी पक्षातर्फे सांगितलं जात आहे. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कारण हे जे प्रकरण आहे त्याची व्याप्ती ही अधिक वाढताना दिसून येते. त्यामुळे 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी पक्षातर्फे त्या ठिकाणी विनंती केली जाते. कोर्टासमोर काही मुद्दे मांडले जातात. त्यामुळे आज कोर्टात या नराधमाला हजर केल्यानंतर त्याला पुन्हा कस्टडी मिळावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न आपल्याला असल्याचं ऐकून पाहायला मिळतोय. कारण जे गुन्हे नव्याने 2 दिवसापूर्वी दाखल झालेला आहे, ज्या पीडित समोर आलेला आहे, त्या पीडितांची जबाब नोंदवल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती खरं तर एसआयटीला मिळाली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठीच खरं तर हा सगळा प्रयत्न आपल्या सरकारी पक्षाचा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये एकूण जी माहिती आहे ती पुन्हा त्या ठिकाणी मिळवायची आहे, त्याचे पुरावे पुन्हा मिळवायचे आहे. आणि ज्या ठिकाणी या भोंदूबाबाने जर आपण बघितलं तर ज्या मिरगावच्या मंदिराच्या परिसरात असलेली विहीर, त्याच्या फार्म हाऊस मधला जो परिसर आहे, जो गार्डनचा परिसर आहे, त्या ठिकाणी असलेले कुठे नाग त्यांनी कसे ही सगळं भासवलेलं होतं त्याचा देखील तपास खरं करायचा आहे. आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात पोलिसांनी कस्टडी खरं तर 7 दिवसांची मागितल्याची माहिती देखील आता मिळते. यामिनी बरं, शुभम, जशी तुम्ही माहिती देत होता, साधारणपणे 6,53,000ची रोकड आतापर्यंत या तपासणीमधून समोर आली आहे. मात्र शिर्डी असेल, अहिल्यानगर असेल यासारख्या वेगवेगळ्या भागामध्ये जी कोट्यवधी रुपयांची संपत्ती किंवा मालमत्ता ज्या पद्धतीने अशोक खरातने जमवली आहे, अनेक ठिकाणी तो भागीदार देखील आहे, त्याविषयी काही कळतंय का? आमचे प्रतिनिधी शुभम बोडके आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत. सध्याची आपण ही दृश्य बघतोय, ज्यावेळेला खरातला नाशिकच्या या कोर्टामध्ये आणण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आहेत. आणि सध्या सरकारी वकिलांकडून युक्तिवाद केला जातोय, पोलिसांकडून देखील पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी अशोक खरातच्या केली जाणार आहे. 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली जाते. खरातला वन कायद्यानुसार देखील शिक्षा होऊ शकते, कारण आतापर्यंत कस्तुरी असेल, वाघाचं कातडं असेल किंवा सापाची कात असेल, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी या तपासामधून समोर येत आहेत. रोकड देखील सापडलेली आहे. अधिकारी सूर्यवंशी हे सध्या गुन्ह्याची माहिती कोर्टाला देत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा अशोक खरात याला पोलीस कोठडी मिळणार आहे का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आरोपीने आतापर्यंत अनेक महिलांवरती लैंगिक शोषण केलेलं आहे आणि आतापर्यंत जी झाडाझडती जी घेण्यात आली त्यामध्ये 6,53,000ची रोकड देखील सापडली आहे, लॅपटॉप देखील सापडलाय. अर्थात या लॅपटॉपमधून आणखी काही धागेदोरे, आणखी काही पुरावे सापडतात का याकडे लक्ष असेल. खरातकडे एक काळ्या रंगाचं रिव्हॉल्व्हर देखील होतं, ते देखील सापडलंय. सोबतच 5 बंदुकीच्या पुंगळ्या देखील सापडल्या. त्यामुळे ह्या ज्या 5 राऊंड होत्या त्याने नेमक्या कुठे फायर केल्या याविषयी देखील तपास सुरू आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहेत. शुभम, सध्या सरकारी वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं ते कोर्टाला माहिती देत आहेत की आरोपीकडून जेव्हा झाडाझडती घेतली जाते वेगवेगळ्या ठिकाणची, तेव्हा 6,53,000ची रोकड सापडलेली आहे. सोबतच त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या मालमत्ता आहे, त्याची भागीदारी आहे, त्याविषयी कोर्टाला काही अवगत केलं जात आहे का? नक्कीच ज्या पद्धतीने काही आर्थिक जे संबंध होते ते देखील आता तपासले जाणार आहे. एकूण जर बघितलं तर आयकरच्या माध्यमातून देखील या सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाणार आहे. काही महत्त्वाची कागदपत्र खरं तर या एसआयटी पथकाच्या हाती लागलेले होते आणि त्या अनुषंगानेच खरं तर हा तपास पुढे सुरू होता. आणि आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी आरोपीचे जे वकील आहे संजय भाटे हे आता बोलायला उभे राहिलेले आहे. 7 दिवसांपासून हा तपास सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे जे व्हिडिओ जमा केले आहे किंवा सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल झाले आहे, आरोपीचे वकील हे सगळं सांगताय. यामध्ये जर बघितलं तर काही डीव्हीआर लॅपटॉप जे मिळाले आहे, पैसे मिळाले आहे, त्याचा उल्लेख कुठे आले नाही किंवा त्याचा शोध बाकी आहे का, असे काही प्रश्न देखील आता आरोपीच्या वकिलाकडनं उपस्थित केले जात आहेत. जे द्रव्य पाजले गेले होते त्यासाठी पीसी वाढून जो मागितला जातोय, खरं तर अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने काही मुद्दे मांडले होते त्या संदर्भामध्ये जर बघितलं तर 7 दिवस रिमांड दिली आहे. त्यामुळे पुन्हा रिमांडची काय गरज आहे असं आरोपीचे वकील संजय भाटे बोलताय. आणि कोर्टामध्ये जर बघितलं तर सरकारी वकिलांकडनं जे महत्वाचे काही मुद्दे मांडले गेले त्या संदर्भात काही प्रश्न हे आरोपी
आरोपीचे वकील उपस्थित करताय. काही डॉक्युमेंट घ्यायचे नाहीत किंवा रजिस्टर ऑफिसमधून कागदपत्रे मिळू शकतात. त्यामुळे रिमांडची काय गरज आहे, आरोपीची त्या ठिकाणी काय तपास अजून करायचा आहे, असे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले जात आहे. आणि त्यावर आता सरकारी वकील देखील जे ते बोलायला उभे राहिल्याची माहिती आपल्याला मिळते. एकूण जर बघितलं तर यामध्ये काही पैसे मिळून आलेले होते, काही कागदपत्र मिळून आलेले होते, महत्वाचे काही त्यामध्ये डॉक्युमेंट देखील होते. या संदर्भात एसआयटी ज्या पद्धतीने तपास करत होते त्या एसआयटीच्या तपासामध्ये अनेक महत्वाचे पुरावे समोर आल्यानंतर कुठेतरी आता सरकारी वकिलांच्या माध्यमातून जे कोर्टासमोर मांडले जाते या संदर्भात प्रश्न आरोपीचे वकील जे आहे ते त्या ठिकाणी संजय भाटे हे त्यांनी बोलताना काही प्रश्न उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. बरं शुभम, यामध्ये ज्या कस्तुरीचा उल्लेख केला जातोय किंवा वाघाचं कातडं असेल, साप होता तो खरा होता की खोटा होता या संदर्भात अजून माहिती जमा करायची असं देखील कोर्टाला सांगितलं गेलंय. त्यामुळे वन कायद्याच्या अंतर्गत देखील या आरोपीला शिक्षा होऊ शकते. नक्कीच वेगवेगळे जे कलम लावलेले आहेत त्यामध्ये या संदर्भाचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने जे गुन्हे दाखल झालेले आहे त्यामध्ये ज्यावेळी त्या तपास पथकाला हे सगळे प्रकार समोर आले त्यानंतरच त्या कलमांची वाढ या गुन्ह्यांमध्ये केलेली आहे. त्यामुळे जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये या भोंदूने ज्या पद्धतीने या पीडितेवर लैंगिक अत्याचार केलेले होते, त्यांना त्रास दिलेला होता, त्यावेळी काही भीती दाखवलेली होती आणि ती भीती ज्या पद्धतीने दाखवत होता ते हेच प्रकार होते. काही चिंचोके वापरले जायचे, त्यामधून कुठेतरी एखाद्या रत्नाचा कुठेतरी वापर केला जायचा असा तो त्या ठिकाणी बनाव करत होता. त्यासोबत काही नाग असायचे, नागांचे प्रकार वेगवेगळे असायचे, सापाचे प्रकार असायचे, ते देखील खरं तर या भोंदू त्या ठिकाणी या महिलांना भीती घालत होता. आपण जर बघितलं तर सरकारी वकील आता त्या ठिकाणी बोलायला उभे राहिलेले आहे. जे ईशानेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणची सिद्ध पूजा करायचा केली जायची त्याचा तपास खरं तर करायचा आहे. ज्या मंदिरात नेमकं काय काय घडत होतं, देवाच्या नावाने हा भोंदू कसा लोकांना त्या ठिकाणी फसवत होता त्याचा तपास खरं तर करणं बाकी आहे असा युक्तिवाद त्या ठिकाणी सरकारी वकिलांकडून केला जातोय. आणि त्यामुळे नरबळीचा संशय असल्याचा देखील जो प्रकार आहे तो समोर येताना पाहायला मिळतो आणि त्यासाठी त्याचा शोध घेण्यासाठी या भोंदू अशोक खरातचा रिमांड पुन्हा पाहिजे असल्याची विनंती जी आहे ती किंवा कोर्टासमोर जे मुद्दे आहेत ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न सरकारी वकील करत आहे. कारण त्या ईशानेश्वर मंदिरामध्ये जर बघितलं तर महादेवाची पिंड आहे आणि त्याच ठिकाणी ह्या भोंदू जो आहे तो त्या ठिकाणी वेगवेगळे अघोरी कृत्य करत होता किंवा त्या अघोरी कृत्यांच्या वेळी वेगवेगळे देवदेवतांच्या पूजेच्या नावाखाली या महिलांना त्या ठिकाणी फसवत होता आणि त्या ठिकाणी सापाची एंट्री व्हायची. ते साप नेमके कोणते होते, असली होते की त्या ठिकाणी काही बनावट साप किंवा बाजारात मिळणारे साप होते याचा तपास खरं तर करायचा आहे. ज्या पद्धतीने त्याला 7 दिवसांपासून रिमांडमध्ये घेतलेलं होतं त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या भोंदूच्या आलेल्या पीडित महिलांच्या आलेल्या तक्रारीनंतर त्याचा जाब घेतलेला होता. त्याचं नाशिकच्या कार्यालय जे आहे ते ओकस कार्यालय म्हणून आहे त्याची खरं तर त्या ठिकाणी तपासणी केली होती. या कार्यालयामध्ये नेमकं काय सुरू होतं त्याचा खरं तर तपास पोलिसांकडे केला होता. मात्र आता पुढचा जो टप्पा पोलिसांचा असणार आहे एसआयटीच्या माध्यमातून जी खरं तर पुढची चौकशी केली जाणार आहे ती म्हणजे नाशिकच्या सिन्नरमध्ये या मिरगावामध्ये असलेले जे ईशानेश्वर मंदिर आहे त्या ईशानेश्वर मंदिरामध्ये खरं तर काय नेमकं हा भोंदूबाबा करत होता त्याचा तपास पोलिसांना करायचा आहे आणि त्यासाठीच खरं तर पुन्हा त्याचा रिमांड पाहिजे असल्याची सरकारी वकिलांकडनं माहिती मिळते. बरं शुभम, जे 6 गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये आता असं कळतंय की हा जो आरोपी भोंदू बाबा आहे तो स्वतः 67 वर्षांचा आहे. त्याने एका 30 वर्षाच्या तरुणीवरती वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यासोबत आता जे नव्याने जे गुन्हे दाखल झाले आहेत कालपासून आतापर्यंत त्याच्यामध्ये असं कळतंय की विद्यार्थिनींना देखील त्याने लक्ष बनवलेलं होतं. नक्कीच यामध्ये ज्या पीडित महिला समोर आलेल्या होत्या खरं तर त्याची माहिती समोर आणू नये अशी खरं तर एसआयटीकडनं माहिती आपल्याला देण्यात आलेली होती आणि त्यामुळे या पीडितांसंदर्भातची अधिकची माहिती देत असताना या पीडित नेमका किती वर्षाच्या आहे त्या संदर्भात जो उल्लेख आहे तो आज कोर्टामध्ये होतो आहे. त्यामध्ये एक महत्वाची माहिती आपल्या समोर येताना पाहायला मिळते यामिनी. त्यामध्ये 30 वर्षाची तरुणी खरं तर तिला देखील या भोंदूने जाळ्यात अडकवलेलं होतं आणि या भोंदूचं जर वय वर्ष बघितलं तर हा 67 वर्षाचा आहे. त्यामुळे 67 वर्षाच्या याने या पीडितेवर नेमके जे लैंगिक अत्याचार केले होते. एक मोठी बातमी आपण बघतोय खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशोक खरातच्या संदर्भात सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू होता आणि 29 मार्च पर्यंत आता भोंदू बाबा अशोक खरात याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या तपासाला
पुन्हा एकदा गती मिळू शकते. पुन्हा एकदा ही पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. 29 मार्च पर्यंत ही पोलीस कोठडी असेल. 5 दिवसांच्या या कोठडीमध्ये वाढ करण्यात आल्याचं बघायला मिळतंय. आज त्याची कोठडी संपणार होती. आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पुन्हा एकदा जाऊया, शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. शुभम, नक्कीच यामध्ये जर बघितलं सर्वात मोठी या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. 29 मार्च पर्यंत पुन्हा कोठडी जी आहे ती या भोंदूला सुनावण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितलं तर हा भोंदूच्या वेळी हा युक्तिवाद सुरू होता. त्यावेळी हा भोंदू मान खाली घालून त्या ठिकाणी उभा होता. त्याचे बोट बघूत त्या ठिकाणी हा सगळं ऐकत होता आणि त्यावेळी कोर्टाने देखील त्याला काही बोलायचं आहे का असं विचारलेलं होतं. आणि साप वाघ याविषयी नेमकी काय माहिती आहे ही माहिती देखील कोर्टाने त्याच्याकडनं विचारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काहीही न बोलता हा भोंदू त्या ठिकाणी कोर्टामध्ये खाली मान घालून त्या ठिकाणी उभा असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. काही वेळात यामिनी या भोंदूला कोर्टाच्या बाहेर आणलं जाईल. आपण जर बघतोय तर सरकारी वकील देखील आता या ठिकाणाहून बाहेर कोर्टाच्या बाहेर पडलेले आहे. आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू. युक्तिवाद संपलेला आहे. 29 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि यानंतर या भोंदूने ज्या पद्धतीने जे काही काळे कारनामे केले होते त्याचे सगळा पाडा जो आहे तो सरकारी पक्षाकडनं त्या ठिकाणी वाचला गेलेला होता. त्यामुळे 29 मार्च पर्यंत आता कोर्टाने त्याला कोठडी जी आहे ती सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूण काही वेळामध्ये जर बघितलं तर आता युक्तिवाद संपल्यानंतर सरकारी वकील असतील आणि हा खरत आहे त्याला देखील बाहेर आणलं जाईल. आणि संपूर्ण कोर्टाच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवला जातोय. कारण या इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये खरं तर अख्खं राज्यभरात नव्हे तर देशभरात या प्रकरणाने खळबळ उडालेली होती आणि त्यासाठी हा खरात नेमका याला आज कोर्टात दाखल करताना मोठी गर्दी या ठिकाणी नाशिक कोर्टाच्या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि यासाठी पोलीस देखील खरं तर मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेलं होतं. आपण जर बघतोय तर या भोंदूला आता 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ही या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. वकील जे आहे ते इतर जे वकील हा सगळा युक्तिवाद ऐकण्यासाठी गेलेले होते ते आता बाहेर पडताना आपल्याला माझ्या मागे पाहायला मिळत आहे. यामिनी, अगदी त्यामुळे एक मोठी घडामोड आपण बघतोय. आणखी 5 दिवसांची ही पोलीस कोठडी वाढवून मिळालेली आहे. 29 मार्च पर्यंत ही पोलीस कोठडी आता अशोक खरात जो भोंदू बाबा आहे त्याला देण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून चक्रावून टाकणारं हे प्रकरण आहे. अनेक महिलांना त्याने जाळ्यात अडलं होतं. अनेक महिलांना त्याने संमोहित केल्याचे देखील महिलांनी सांगितलेलं आहे. आणि वारंवार या महिलांवरती अत्याचार देखील करण्यात आले. आतापर्यंत 6 वेगवेगळे गुन्हे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत. आज कोर्टामध्ये या संदर्भातला युक्तिवाद पार पडला. त्यावेळेला पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. आताची ही ताजी दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत. अशोक खरात याला पुन्हा एकदा त्याच्या तोंडावरती काळा कपडा टाकून त्याला घेऊन निघालेले आहेत पोलीस या कोर्टाच्या परिसरामधून. पुन्हा एकदा 5 दिवसांची ही कोठडी वाढवून मिळाल्यामुळे या तपासाला अधिक गती येणार आहे. आता आणखी कोणकोणते महत्त्वाचे पुरावे पुढच्या 5 दिवसामध्ये सापडणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आसपास आहे आणि ज्या वेळेला कोर्टाच्या आतमध्ये युक्तिवाद होत होता तेव्हा देखील वकिलांची मोठी गर्दी हा युक्तिवाद ऐकण्यासाठी, अशोक खरातचे हे सगळे काळे कारनामे ऐकण्यासाठी झालेली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि आता त्याच बंदोबस्तामध्ये अशोक खरात याला घेऊन भोंदू बाबा अशोक खरातला घेऊन पोलीस निघालेले. आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय. दुसरी ही दृश्य आपण बघतोय, ज्या वेळेला कोर्टामध्ये युक्तिवाद पार पडत होता त्यावेळेला आज सकाळीच तृप्ती देसाई या नाशिकमध्ये पोहोचलेल्या होत्या आणि त्यांना इथल्या पोलिसांनी अडवून धरलेलं होतं. आम्ही स्वतः मिरगावला जाऊन बघितलं त्याने ज्या पद्धतीने केलंय आणि संविधानिक पदावर जे जे अधिकारी आहे, जे जे पुढारी आहे त्या सगळ्यांना आरोपी केलं पाहिजे. याच्यामध्ये परत कोर्टाच्या आवारामधली ही दृश्य आपण बघतोय. नाही पाहिजे. त्यांनी ब्रँडिंग केलं, त्याचं ब्रँडिंग, आणि ज्याच्यामुळे ब्रँडिंग झालं त्या सगळ्या सामान्य जनता घाबरते. तिथं गावातले लोक बोलायला तयार नाही. ते म्हणतात तो सुटून येईल आणि परत आम्हाला त्रास देईल. एवढा नीच माणूस आहे. शेतकऱ्यांचे रस्ते बंद केले. आम्ही आता त्याला एक जनतेचा जो आवाज आहे तो आम्ही त्यांच्या कानाखाली देणार. आम्ही ती संधी तो व्यक्ती जेव्हा कोर्टाच्या
खराच्या बाहेर या खरातला पोलीस घेऊन जात होते त्यावेळी खरं तर त्याच्या अंगावर हा गेलेला होता. या काही व्हिडिओचे आहे ते व्हिडिओ बाहेर येत असताना काही व्हिडिओ लपवले गेले असं देखील त्याचं म्हणणं होतं. कैप्टन खरात है, कैप्टन खरात है, जिसने 1 साल पहले एक पत्रकार ने आवाज उठाई थी, उसकी बातमी आई थी. उसके बाद अगर पुलिस ने अगर इन्होंने अगर उसके ऊपर कुछ चौकसी की होती, इंक्वायरी की होती, तर एवढा लोकांनी आम्ही मिरगावला गेलो होतो. आम्ही तिथल्या नागरिकांना प्रत्येक घराघरात जाऊन भेटलो. दिवसभर मी मिरगावमध्ये होतो. आम्ही तिथं पाहिलं लोक इतके दहशतीमध्ये आहे. का दहशतीत आहे? तिथं जे मंत्री संत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी येत होते, तक्रार द्यायची कोणाकडे, भांडायचं कोणाकडे. त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली, तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला. अरे तेव्हापासून तर अशोक खरात याला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि अशोक खरात याला युक्तिवाद झाल्याच्या नंतर ही पोलीस कोठडी सुनावल्याच्या नंतर जेव्हा कोर्टामधून पोलिसांच्या गाडीत बसवलं जात होतं तेव्हा एका व्यक्तीनं त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला सध्या पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे. कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं ते देखील आपण जाणून घेतोय. साप आणि नाग याविषयी मला काहीच माहिती नाही असं उत्तर खरातनं कोर्टाच्या समोर दिलं होतं. पुन्हा एकदा जाऊयात, शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात. शुभम, काय नेमकं आता घडलंय? न्यायालयातून जेव्हा अशोक खरातला बाहेर पोलीस घेऊन जात होते तेव्हा एक व्यक्ती त्या अशोक खरातवर धावून गेलेला होता. त्या व्यक्तीला या ठिकाणी खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आपण जर बघितलं तर या अशोक खरातच्या कानामागे मारलं जाईल असं तृप्ती देसाई यांनी इशारा दिलेला होता. अनेक ज्या व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बाहेर आल्या नाही. या पीडितांवर अनेकदा त्यांनी लैंगिक अत्याचार केले, त्यांना भीती घातली, जीवेत ठार मारण्याची धमकी दिलेली होती. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातने जे अनेक ज्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या होत्या त्या संदर्भात खरं तर पोलिसांनी हे सगळे मुद्दे मांडताना त्यांच्या वकिलांनी देखील या गोष्टी त्यांना खोडून काढता आलेल्या नाही. कारण ज्या पद्धतीने आपण जर बघितलं ज्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये शिवरात्र असेल किंवा त्या ठिकाणी श्रावणी सोमवार असेल अशा वेळीच त्या ठिकाणी तो जात होता अशी त्यांनी माहिती खरं तर दिलेली आहे. आणि एकूण जर पाहिलं तर जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देत असताना साप असेल, वाघ असेल. शुभम, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. पुन्हा एकदा ही मोठी बातमी आपण प्रेक्षकांना परत एकदा सांगूयात. अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपली होती आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 5 दिवसांची वाढ त्याच्या पोलीस कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे 29 मार्च पर्यंत अशोक खरात हा आता पोलिसांच्या कोठडीमध्ये असणार आहे. खरातवरती लैंगिक छळ आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडितेच्या वकिलांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. खरातला 7 दिवसांची कोठडी मिळावी अशी खरं तर पीडितांच्या वकिलांची मागणी होती. मात्र कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी आतापर्यंत त्याला सुनावलेली आहे. त्यामुळे येत्या 5 दिवसामध्ये देखील अगर उसको अगर कोई शिक्षा नहीं मिलती है, हर गुनेगार क्यों गुनाह कर रहा है? कायदे है, कानून है, पुलिस है, हमारे पुलिस इनके ऊपर भी मेरा भरोसा है. लेकिन जो कायदा है वो उसके जो पड़वाट जो होती है वो उसको राजकीय दबाव होते हैं तो उनके हाथ बांधे जाते हैं ना. नहीं, जो भी मंत्री उनके साथ आते हैं उधर बैठते हैं, उनका इंक्वायरी होके उनके ऊपर मकोका लगना चाहिए, उनका भी कार्रवाई होना चाहिए. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अनेकांचे लागेबंधे आहेत, अनेकांचा पाय खोलात जातोय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी मकोकाच्या अंतर्गत म्हणजे संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते. तर या प्रकरणी जो युक्तिवाद पार पडलेला आहे त्यावेळेला सरकारी वकिलांनी नेमके कोणते मुद्दे मांडलेत आपण जाणून घेतोय. कॉस्मॉलॉजीचा अभ्यास असल्याचं खरातनं सांगितलेलं होतं. म्हणजे विश्वाची उत्पत्ती नेमकी कशी झाली याविषयीचा खरातचा अभ्यास होता. खरातकडून 6,53,000ची रोकड आणि लॅपटॉप देखील जप्त करण्यात आलाय. खरातकडे काळ्या रंगाची रिव्हॉल्वर सापडली आहे आणि 31 काडतुसं देखील मिळाली आहेत.
खरातनं नरबळी देखील दिला असा पोलिसांना संशय आहे. खरातनं वाघ आणि साप हा लोकांना दाखवायचा, काहीतरी चमत्कार असल्याचं देखील भासवायचा, काही लोकांना घाबरवायचा सुद्धा. हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी देखील तो लोकांना द्यायचा. खरातने हरणाची हत्या केली असा देखील पोलिसांना संशय आहे, कारण त्याच्याकडून झाडाझडतीच्या वेळेला 5 पुंगळ्या देखील आढळल्या आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये या वेगवेगळ्या जे आतापर्यंत तपास झालेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे माहिती दिलेली आहे कोर्टाला. आणि या सगळ्या युक्तिवादाच्या नंतर दोन्ही बाजू ऐकून घेतल्याच्या नंतर कोर्टानं एक महत्त्वाची एक निर्णय दिला, तो म्हणजे 5 दिवसांची पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखी या पोलीस कोठडीच्या तपासामध्ये नेमकी काय अधिकची माहिती समोर येणार आहे, आणखी कोणते काळे कारनामे त्याचे समोर येणार आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरेल. गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने SIT कडून तासनतास अशोक खरातची चौकशी होतीये. काल देखील तब्बल 10 तास सलग अशोक खरात याची चौकशी करण्यात आली. सोबतच आजपर्यंत एकूण 6 गुन्हे त्याच्या विरोधात दाखल देखील झालेले आहेत. या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी शुभम बोडके आहेत आपल्या सोबत. शुभम, आता कोर्टामधून ज्या वेळेला अशोक खरात याला बाहेर नेलं जात होतं तेव्हा देखील त्याच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे तृप्ती देसाई देखील आज आक्रमक झालेल्या दिसल्या, त्या देखील या कोर्टाच्या परिसरामध्ये उपस्थित होत्या आणि अखेर 5 दिवस कोठडीत वाढ झाली आहे. काही तांत्रिक कारणामुळे शुभम सोबतचा आपला संपर्क तुटलाय, मात्र आतापर्यंत कोर्टामध्ये काय काय झालं ते आपण बघतोय. आतापर्यंतच्या चौकशीमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने पोलिसांनी तपास केलाय त्यामध्ये 6,53,000 रुपयाची रोकड जप्त झाली. लॅपटॉप देखील त्याच्याकडे सापडलाय, त्यामुळे आणखी काही त्याचे काळे कारनामे या लॅपटॉपमधून काही धागेदोरे सापडतात का याची उत्सुकता असेल. काळ्या रंगाचं रिव्हॉल्वर त्याच्याकडे होतं आणि त्याच्यावरती राजमुद्रा देखील कोरलेली होती. 31 काडतुसं त्याच्याकडे सापडलेली आहेत, जिवंत काडतुस आहेत, त्याच्यामधली 5 फायर केलेली होती. 5 पुंगळ्या देखील सापडलेल्या आहेत. जे ईशान्येश्वराचं मंदिर त्याने बांधलेलं होतं त्यामध्ये देखील तो काय कृत्य करायचा याची माहिती आता समोर येणार आहे. मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मुकुल, ज्या वेळेला हा सगळा युक्तिवाद होत होता तेव्हा तुम्ही स्वतः कोर्टामध्ये हजर होतात, काय काय नेमकं घडलेलं आहे सविस्तर सांगा. कोर्टाची सुनावणी सुरू झाली त्यावेळेस न्यायाधीशांनी सरकारी पक्षाला आपलं म्हणणं मांडण्याला पहिले आदेश दिलेले होते. जे SITचे अधिकारी आहेत किरण कुमार सूर्यवंशी, जे DYSP दर्जाचे नाशिक ग्रामीणमध्ये त्यांच्यावर पदभार आहेत, त्यांनी आपला म्हणणं मांडायला सुरुवात केली की हा अशोक खरात हा कशा पद्धतीने लोकांना खडे देतो, त्या खड्यांच्या माध्यमातून तो कशी दिशाभूल करतो, त्याचबरोबर तो इथे एखादी महिला आली तर तिला पेढा खायला देतो, पेढा खाल्ल्यानंतर तो पाणी देतो, मग त्या महिलांना मळमळायला लागतं आणि मग पुढे त्यांनी तो सविस्तर वृत्तांत सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस न्यायाधीशांनी त्यांना विचारलं, हे ठीक आहे, हे याआधी झालेलं आहे, ते मागच्या PCR मध्ये पण याबाबत चर्चा झाली होती, तुम्हाला आता वाढीव PCR जर पाहिजे असेल तर तो कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला वाढीव PCR पाहिजे. तर त्यावेळेस त्यांनी सांगायला सुरुवात केली की याच्या फार्म हाऊस म्हणा किंवा इतर ठिकाणची आम्हाला अजूनही तपास घ्यायचा आहे. त्याच्या फार्म हाऊसवर एक रिव्हॉल्वर सापडलेला आहे ज्याच्यावर राजमुद्रा होती. हा व्यक्ती 67 वयाचा आहे आणि 30-32 वयाच्या मुलींवर देखील तरुणींवर देखील तो अत्याचार करतो, त्यामुळे त्याची मानसिकता लक्षात येते. काही लोकांना तो हरणाची कस्तुरी, काळी कस्तुरी, पांढरी कस्तुरी ही देतो, त्यामुळे फॉरेस्ट ऍक्ट सुद्धा याच्यामध्ये लागू होऊ शकतो. याने काही प्राण्यांचा जीव घेतलाय का ते देखील बघावं लागणार आहे. जर रिव्हॉल्वर मिळालेला आहे त्या रिव्हॉल्वर बरोबर 31 काडतुसं आणि 5 पुंगळ्या म्हणजे 5 राऊंड त्याने फायर केलेले आहे अशा स्वरूपाची माहिती
माहिती सरकारी वकिलांनी त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितली। त्यामुळे नरबळीचा संशय अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर असा युक्तिवाद हा सरकारी पक्षाकडून करण्यात आलेला आहे। नरबळीचा संशय देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, यासाठी आम्हाला 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली। त्यानंतर आरोपीचे जे वकील आहेत, आरोपीचे वकील युक्तिवाद करण्यासाठी उभे राहिले। त्यांनी सांगितलं की यांना जी माहिती पाहिजे होती, काही लॅपटॉप जमा केलेले आहेत, काही रिव्हॉल्वर जमा केलेले आहेत आणि इतर माहिती जे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झालेले, त्यामुळे आता 7 दिवसांच्या पोलीस कस्टडीची गरज नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलेले आहेत। आणि जे यांची प्रॉपर्टी जर मोजायची असेल तर कुठले डॉक्युमेंट पाहिजे तर ते रजिस्टर ऑफिसमध्ये किंवा इतर सरकारी कार्यालयांमध्ये ते मिळू शकतात, त्यामुळे फिजिकल अरेस्टची गरज नाही असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं। त्यानंतर एका पीडितेचे वकील देखील उभे राहिले। त्यांनी युक्तिवाद केला की हे जे प्रकरण आहे हे प्रकरण गंभीर आहे, समाजावर याचा खूप परिणाम होणारं हे प्रकरण आहे, त्यामुळे न्यायाधीशांनी 7 दिवसाची रिमांड दिली पाहिजे अशी त्यांच्याकडनं विनंती करण्यात आली। यानंतर कोठडी सुनावण्याच्या आधी, पुढचा निकाल सुनावण्याच्या आधी न्यायाधीशांनी स्वतः अशोक खरात याला विचारलं, तुला काही बोलायचं आहे का? ज्यावेळेस हे संपूर्ण युक्तिवाद इतर वकील करत होते त्यावेळेस अशोक खरात हा खाली मान घालून उभा होता, त्याच्या तोंडाला मास्क होतं आणि तो आपले बोट असे कुरतडत होता, नख तो बघत होता, त्यामुळे तो संपूर्ण युक्तिवाद ऐकत होता। ज्यावेळेस न्यायाधीशांनी त्याला प्रश्न विचारला त्यावेळेस तो बोलायला लागला आणि त्यांनी सांगितलं, जे आता बनावट साप किंवा वाघाचा उल्लेख केला जात आहे तो उल्लेख मी पहिल्यांदाच ऐकतो आहे। या बनावट किंवा असली साप वाघाबद्दल मला काहीही माहिती नाही असं त्याने न्यायाधीशांना सांगितलं। ईशानेश्वर मंदिरामध्ये मी पूजा करतो असं म्हणतात, पण मी तिथे ऑकेजनली जातो, म्हणजे श्रावणी सोमवार असेल किंवा महाशिवरात्र असेल किंवा इतर वेळी मी त्या मंदिरामध्ये जातो आणि जेव्हा मी तिथे जातो त्यावेळेस 100हून अधिक लोक माझ्यासोबत असतात, तिथे बसलेले असतात। सांगण्याचा उद्देश हा होता की मी तिथे कुठल्याही स्वरूपाची पूजा करत नाही किंवा कोणाला लुबाडत नाही, हे सांगण्याचा त्याचा प्रयत्न होता। हे सगळं ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे, म्हणजे आजपासून 5 दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आलेली आहे। याआधी 7 दिवसांची पोलीस कोठडी होती। 18 तारखेला त्याला न्यायालयात हजर केलं होतं। आज पोलीस कस्टडी संपत होती, आज पुन्हा हजर केला आणि आता 29 तारखेला ही कस्टडी संपणार आहे। ह्या उरलेल्या 5 दिवसांमध्ये इतर ठिकाणी म्हणजे जिथे ते मंदिर होतं तिथे तपास केला जाईल, त्याच्या फार्म हाऊसवर तपास केला जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखी काही पीडित महिला या समोर येत आहेत का त्यांचे फिर्याद लिहून घेण्याचं काम देखील केलं जाईल आणि अधिकाधिक सबळ पुरावे अशोक खरात याच्या विरोधात गोळा करण्याचं काम आता सरकारी पक्ष आणि एसआयटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। अगदी मुकुल, ज्या पद्धतीने तुम्ही साप किंवा वाघाचं जे कातडं आहे ते खरं होतं की खोटं होतं या संदर्भात अशोक खरात असं म्हणतोय की मला काही माहितीच नव्हतं, किंवा मग ज्या पद्धतीने ईशानेश्वर मंदिराचा देखील त्याने उल्लेख केला होता, तर जसा तो लोकांना फसवायचा आतापर्यंतच्या तपासामध्ये किंवा जी माहिती आपल्यापर्यंत येते आपल्याला असंही कळलंय की चिंचोके ते लोकांना द्यायचा आणि त्याचे लाखांमध्ये पैसे घ्यायचा। 1 किलोचा जो मधाची बाटली असते ते तो 9-9 लाखांना विकायचा, लोकांना वेगळ्या पद्धतीने गंडा घालायचा। या सगळ्याचा काही उल्लेख आजच्या सुनावणीच्या दरम्यान आला होता? जे पोलीस अधिकारी आहेत किरण कुमार सूर्यवंशी यांनी सुरुवातीलाच खड्यांचा उल्लेख केलेला होता। स्पेसिफिक चिंचोक्याचा उल्लेख जरी केला नसला तरी हा बनावट खडे लोकांना देत होता आणि त्यांच्या माध्यमातून फसवणूक करत होता। त्यामुळे हे खडे नेमके कुठून आणतो आहे, जे पाणी प्यायला द्यायचा, जे पाणी पिल्यानंतर महिलांना मळमळ करायला लागायचा, त्यांना त्रास होत होता, जो पेढा खायला द्यायचा तो कुठून आणला जातोय त्याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे, हा उल्लेख झाला। परंतु स्पेसिफिक मधाचा म्हणा किंवा चिंचोक्याचा उल्लेख जरी झाला नसला तरी तो त्याच साधर्म्याने घ्यायला हवा असं एकंदरीत रूम मधलं वातावरण होतं। अगदी मुकुल, वेळोवेळी याबद्दलचे अपडेट्स घेत राहू।